नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथं खारं भरलेलं वांग बनवत आहे आणि ते कसं बनवतीये हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मी इथे अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत आणि वांगी या पद्धतीने अशी कट करून घेतलेली आहेत, व्यवस्थित काटे वगैरे काढून। त्यानंतर त्यामध्ये पाणी आणि 1 चमचाभर मीठ घालून ठेवलेलं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धीशी वाटी इथे भाजलेले शेंगादाणे घ्यायचे। त्यानंतर इथे अर्धा इंच आलं घ्यायचे, 10-12 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। त्यानंतर सर्व मसाले घालायचे आहेत, 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, 1 छोटा चमचा हळद घालायची आहे। इथे मी अर्धासा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे, पाऊण चमचा आपलं घरचं तिखट घातलेलं आहे, 1 चमचा इथे मी कांदा लसूण मसाला आहे जो घरी बनवलेला तो घातलेला आहे, 1 चमचा इथे धना पावडर घातलेली आहे, अर्धासा चमचा जिरं घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि हे आपल्याला आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। बघा इथे मी वाटून घेतलेलं आहे आणि हे वाटण आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे। तर बघू शकता तुम्ही हे वाटण मी ताटामध्ये इथे काढून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गुठळ्या जर असतील तर त्या व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचे आणि तेल पूर्ण वाटणामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा इथे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतेय। बघा इथे आता आपलं तेल सर्व आता मसाल्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे जी वांगी आहेत त्यातलं ते पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि वांगी थोडीशी कोरडी करून घ्यायची आहेत, बघा या पद्धतीने। आणि त्यानंतर आपल्याला हा मसाला जो आहे तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने मसाला भरायचा आहे वांग्यामध्ये, व्यवस्थित कडेपर्यंत आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे आणि वांग या पद्धतीने असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला व्यवस्थित वांग्याला चिकटून राहतो मध्ये। तर याच पद्धतीने मी आता सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतेय। खूप छान आणि खूप टेस्टी हे वांग तयार होतं। इथे मिठाचा थोडा जास्तच वापर केल्यामुळे याला खारं वांगही म्हणतात आणि हे बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूपच छान अप्रतिम लागतं। तर जरूर नक्की ट्राय करा। तर बघा इथे सर्व वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे। त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई गरम होण्यासाठी ठेवायची आहे। कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, त्यानंतर 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि व्यवस्थित असं थोडंसं जिरे फुलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मसाला भरलेली वांगी घालून घ्यायची आहेत आणि 1-2 मिनिट आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये। बघा व्यवस्थित इथे 2 मिनिटं मी परतून घेत आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा अर्धासा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, अगदी पाव चमचा इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर जो मसाला थोडा उरलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा 1 मिनिटभर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे इथे 3 ते 4 मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी बाजूच्या गॅसवरती पाणी
गरम करून घेतलेला आहे। तर मी इथे 2 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे। त्यातलं 1.5 ग्लास पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। पाणी आपल्याला इथे गरमच घालायचं आहे, म्हणजे वांगी लवकर शिजल्या जातात आणि भाजीला छानच चवही येते गरम पाण्यामुळे। त्यानंतर आपल्याला याला एक खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। बघा इथे व्यवस्थित अशी उकळी यायला लागलेली आहे। तर आपल्याला इथे एकदम खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने। आणि त्यानंतर गॅस कमी करून म्हणजे लो फ्लेमवरती आपल्याला झाकण ठेवून 8 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। बघा 8-10 मिनिटानंतर या पद्धतीने वांगं आपलं शिजलेलं आहे। व्यवस्थित असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा खूप सुंदर ही वांग्याची भाजी इथे तयार झालेली आहे। बघा या पद्धतीने आता व्यवस्थित आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। बघा खूप छान सुवास येतोय भाजीचा। बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागते। त्यानंतर राहिलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा इथे आपलं खारं भरलेलं वांगं तयार झालेलं आहे। बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे वेगवेगळे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।